आणि यानंतर एक धक्कादायक बातमी नाशिकच्या दिंडोरीमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। यामध्ये भरधाव कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू झालाय। 9 मृतांमध्ये 6 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटपून घरी परतत असताना हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता संपतो त्या ठिकाणी 2 ते 3 फूट अंतरावरती विहीर आहे आणि या विहिरीचा अंदाज न आल्यामुळे कार थेट विहिरीमध्ये कोसळली। दिंडोरी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। क्रेनच्या सहाय्याने कारला बाहेर काढण्यामध्ये यश आलंय, तर एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावरती शेकोकळा पसरली आहे। आणि दरम्यान याच संदर्भामध्ये विहीर मालकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कुटुंबावर ज्या आघात झालेला आहे तो फार न भरून निघणारं नुकसान आहे आणि हळहळ व्यक्त केली पाहिजे या गोष्टीची। आणि साहेब ही विहीर ही 1972चा जो दुष्काळ होता तेव्हापासून ही विहीर इथे आहे। तिथे जाळी होती पण ऍक्च्युली काय झालंय साहेब, ती जाळी इथं म्हणजे पहिले एवढी रहदारी नसल्यामुळे काय झालं साहेब, ती जाळी होती, कुणी अँगल काढून नेले, कुणी तारा काढून नेल्या। हा रस्ता नगरपंचायतीकडे गेलेला वर्ग झालेला आहे। त्याच्यामुळे नगरपंचायतीने आम्ही त्यांना विहिरीची मालकी कोणाची? विहिरीची मालकी कोणाची? विहिरीची आमची साहेब। आम्ही नाही केला असं नाही, तिथं बोर्ड पण होता पण तो पडून गेलेला आहे साहेब, निघून गेलेला होता। म्हणजे फार म्हणजे आम्हाला पण दुःख आहे त्या गोष्टीचं। आणि दरम्यान या अपघातासंदर्भामध्ये स्थानिकांची आणि मृतांच्या नातेवाईकांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, तीही पाहूयात। तालुक्याचं ठिकाणी आमच्या खेड्यात येऊन बघा, आमच्या इथं जाळ्या मारलेल्या आहे, तर या तालुक्याच्या ठिकाणी असताना सुद्धा एवढा भोंगळा कारभार आहे हा। याला जबाबदार कोण? याचं सखोल चौकशी झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे। आमच्या गावावर आज एवढा डोंगर कोसळलाय दुःखाचा, त्याला जबाबदार कोण? इथपर्यंत रस्ता येऊन जर 2 फुटावर सोडून आणि मध्ये विहीर आहे, परत त्या साईडला रस्ता आहे, तर याचं करायचं काय? याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मनुष्यवादाचा आमची मागणी का गुन्हा दाखल झाला पाहिजे। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आज इथं रस्ता आहे, इथं विहीर आहे, परत त्या बाजूला रस्ता चालू होतो आणि या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे इथल्या स्थानिक लोकांनी बी सगळ्यांनी। आता या जेवढे जीव गेले याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही। कोणावर गुन्हा दाखल करायचा का कोणावर काय करायचं हे कोणीच तयार नाही। इथलं कॉन्ट्रॅक्टदारांनी हे केलं, इडं नुसतं काहीतरी बोर्ड लावला असतं, याला काहीतरी गेट बीट उगवलं असतं। आता ज्यांची जागा आहे समजा, त्यांचा बंगला आहे, त्यांच्या गाड्यांना डायरेक्ट गाड्या चोरी जाऊ नये म्हणून त्याला गेट आहे। हे लोक मरो याच्यात का पडो का काही हो, याच्याकरता काही संरक्षण नाही। साधा इथं एक आमदार आला नाही का खासदार आला नाही का कोणी झालं नाही, फक्त ही मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आम्हाला एक, आम्ही काहीतरी विश्वास ठेवतो चांगले शिंदे साहेबांवर, देवेंद्र फडणवीसवर, ती काय यांनी काहीतरी यांच्यावरती चौकशी करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।